तर आपलं जे काही लग्न झालेलं आहे बाबा असं असं करून बघतात, त्यामुळे मी बघता 82 साली, म्हणजे आता आपल्या लग्नाला जवळजवळ किती वर्ष झाली? 43 वर्ष झालेली आहेत. 43 वर्ष म्हणजे त्याच्या आधी म्हणजे 21-22 वर्ष मी आईकडे, माझ्या आईवडिलांकडे, म्हणजे कितीतरी जास्त सहवास आपला एकमेकांची झालेला आहे. भांड्याला भांडं लागतं, सुखदुःख आयुष्यामध्ये येत असतात. पण त्याच्या मागचं आत्ता तू म्हटल्याप्रमाणे मी आता तू म्हणतो तुम्हाला की आपण सत्कर्म करत राहिल्यामुळे आपल्या आयुष्यात किती चढउतार आले, प्रसंग आले, अडचणी आले. प्रत्येक क्षण जो आहे ती आपली परीक्षा आहे असे समजून त्याला योग्य सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला पोपटवाले ज्योतिषी म्हणतात, दारावरती येणारे कुडमुडे ज्योतिषी असतात. पहाटेच्या वेळेला पिंगळा येतो. भविष्य बघण्याचे खूप प्रकार आहेत. प्रत्येक माणसाचं आयुष्य जे आहे ते कर्माच्या सिद्धांतावरती अवलंबून असतं. जेव्हा तुमच्याकडे लोक येतात तेव्हा तुम्ही ते भविष्य बदलू तर शकत नाही असं म्हणताय, ते भोगावंच लागणार आहे. तर मग तुमच्याकडे येऊन तुम्ही त्यांना मार्ग दाखवले, त्यांचं फ्युचर किंवा भविष्य तुम्ही बदलता का? तर डॉक्टरांकडचा जो पेशंट आणि ज्योतिषाकडे येणारा जातक, दोघांची स्थिती सारखी असते. कुठे प्रॉब्लेम येतो तेच कळत नाहीये. आम्ही खूप खूप उपाय केलेले आहेत. जे भविष्य ऐकणं हे काही मजा नाहीये, ही गोष्ट म्हणजे ही शास्त्र आहे. ही बरीचशी लोक जी असतात ती याच्यामध्ये गुरफटत जातात. हे ज्योतिषी लोक समोरच्या येणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात. हातूर मातूर ज्योतिषाकडनं त्या पत्रिकेला मॅच होणारी पत्रिका तयार करून घेऊन दाखवली जाते. सगळ्या गोष्टींची उत्तरं ज्योतिषी देऊ शकत नाही. हो, भगवंताचं आणि भक्ताचं नातं आईचं आणि लेकराचं जसं असतं तसं असतं. सद्गुरु तत्व जे असतं ते एकच असतं. सद्गुरु तत्व सुरुवातीला नामस्मरण करताना कधी लक्ष लागत नाही. हातामध्ये मणी पुढे पुढे सरकत असतो, तोंडाने पण राम राम चालू असतं, पण मनामध्ये खूपच असे विचार असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीची अधिक अपेक्षा किंवा ज्याला आसक्ती म्हणतो, नंतर त्यांना उभरते येते की अरे हे सगळं आपण चुकीचं केलंय, आपण ह्या मार्गाने जायला पाहिजे. तुम्ही मला क्षमा कर म्हटलं तर संपूर्ण आयुष्याचं सार्थक होऊन म्हणजे माणूस सगळं विसरून जाऊ शकतो आणि एकमेकांच्या गळ्यात पडून प्रेमाने आनंदाने रडू शकतो. नात्याच्या विणेवरतीच आयुष्य आपलं घट्ट बांधलं गेलेलं असतं. प्रत्येक नातं जे आहे ते हळूवारपणे आपण जपलं पाहिजे. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. नमस्कार. नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे सौ रसिका भवाळकर आपल्या या एपिसोडमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. खास त्या स्वतः BCom आहेत, MSW झाल्या आहेत, ज्योतिष विशारद झाल्या आहेत, कीर्तन विशारद झाल्या आहेत आणि सौ रसिका भवाळकर म्हणायच्या आधी HBP सौ रसिका भवाळकर. तुमचं मनापासून स्वागत. तुमच्याशी संवाद जो साधायचा आहे तो अशा विषयावरती आहे ज्याच्यावर तुमचं प्रावीण्य आहे. मला वाटतं 1996 पासून तुम्ही ज्योतिष या संदर्भामध्ये बरंचसं काम करताय आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या माध्यमातून खूप लोकांना तुम्ही येणाऱ्या रूपाने मानसिक आधार दिलेला आहे. त्यांचे प्रश्न ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला मुळात हा छंद किंवा या ज्योतिषशास्त्राकडे वळावंसं का वाटलं? खरं तर म्हणजे ज्योतिषशास्त्राकडे वळावंसं वाटले खूप गमतीशीर म्हणजे गोष्ट आहे. खरं माझा स्वतःचा म्हणजे ज्योतिष भविष्य याच्यावरती अजिबातच विश्वास नव्हता. पण माझ्या एका मैत्रिणीबरोबर मी एका ज्योतिषांकडे गेलेले होते. खूप मोठे प्रथितीय ज्योतिषी होते ते. आणि माझ्या मैत्रिणीने तिचे काही प्रश्न विचारले तिला. मला खरं काहीच प्रश्न नव्हते, कारण माझं सगळं व्यवस्थितच चाललेलं होतं. तरीसुद्धा ती मैत्रीण म्हणाली की तुम्हाला काही त्या ज्योतिषांना विचारायचं असेल तर विचारा तुम्ही, ते चांगले मोठे ज्योतिष आहेत. मी म्हटलं मला नाही काय विचारायचं. तरी पण म्हणाली विचारा, एखादा प्रश्न विचारा. म्हणून मी विचारायला त्यांना आतमध्ये, तिने खूप फोर्स केल्यामुळे मी गेले तिथे आतमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं की एक आकडा तुम्ही मनात धरा आणि मला सांगा. आणि त्यांनी आकडा मनात धरायला सांगितला. मी तो सांगितला. तर त्याच्यावरून त्यांनी मला काही गोष्टी बरोबर सांगितल्या की तुमचं वधूवर सूचक मंडळ आहे, तुमचा प्रेमविवाह झालेला आहे, तुम्हाला 2 मुलं आहेत, असं तसं सगळं त्यांनी खूपच व्यवस्थित सांगितलं मला. ते कशावरनं सांगितलं काही मला कळलं नाही.
आणि एकदम ते म्हणाले, की आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट घटना घडणार आहेत. हं. एकदम असं सांगितल्यामुळे एकदम माझ्या डोक्यावर असा आघात झाला. माझ्या डोळ्यासमोरून जी माझी छोटी-छोटी मुलं, माझा व्यवसाय आणि सगळंच दिसायला लागलं. असं कसं काय? नाही का? कारण आत्तापर्यंत त्यांनी जे सांगितलं ते सगळं व्यवस्थित बरोबर होतं. सांगितलं होतं. त्यामुळे पुढचं त्यांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास माझा बसला, की खरंच असू शकणार ते तसं. आणि त्यामुळे मी खरं खूप घाबरून गेले. मग लगेच मी त्यांना विचारलं, "ह्याच्यावर काही उपाय वगैरे आहे का?" तर त्यांनी सांगितलं, "हो, उपाय आहे. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतोच." "काय उपाय आहे?" तर त्यांनी मला सांगितलं, की अशी-अशी शांती करायला लागेल, अमुक-तमुक वगैरे भरपूर त्यांनी सांगितलं, किती खर्च येईल. तर त्यावेळेला त्यांनी 7,000-8,000 खर्च सांगितला मला त्यांनी. तर त्यावेळेस ती रक्कम खूप मोठी होती, 7,000-8,000 म्हणजे. ही 96 मधली गोष्ट. हो, 96 मधली गोष्ट आहे ही. आणि आता एकदम एवढी मोठी जबाबदारी मी कशी काय पेलणार? अशी मला एकदम म्हणजे भीती भीती वाटली. आणि आणि घरी आले मी तर तशाच ह्याच्यामध्ये त्याच मूडमध्ये घरी आले. कशात माझं लक्ष लागेना, काही नाही. आणि मग नंतर खाण्यापिण्यातही लक्ष लागेना, मुलांकडे लक्ष लागेना, संसारात माझं लक्ष लागेना. आणि त्या ज्योतिषांनी पण अशी मला ठराविक अशी मुदत दिली होती, की एवढ्या-एवढ्या ह्याच्यात असं होईल, लवकरात लवकर असं होईल. आणि मग मी देवावरती मात्र माझा पूर्ण विश्वास होता. देवावरती मी विश्वास ठेवून देवाला मी मनोभावे प्रार्थना केली, की असं काही होऊन देऊ नकोस. काहीही घडलं नाही. उलटं त्याच्याही पेक्षा खूप चांगल्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडल्या. अशा पद्धतीने बरीचशी लोकं जी असतात, ती याच्यामध्ये गुरफटत जातात. ज्योतिषांच्या त्या बोलण्यामध्ये गुरफटत जातात, भितात. सगळं घर-दार, भांडी-कुंडी विकतात, सोनं-नाणं विकतात. ज्योतिषांवरती विश्वास ठेवून. तर होणारी गोष्ट आयुष्यातली चुकत नाही. कुठलीही गोष्ट व्हायची त्याच वेळेला ती होत असते. हं, हं. आणि हे ज्योतिषी लोकं समोरच्या येणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा गैरफायदा घेतात घेतात. गैरफायदा घेतात आणि स्वतःचं खिसा भरतात ते लोकं. आणि जनसामान्य जी लोकं असतात म्हणजे सुशिक्षित असो, अशिक्षित असो, त्यांचा ज्योतिषांवर इतका पूर्ण विश्वास असतो, की त्या भरामध्ये ते कितीही वाटेल तेवढे पैसे खर्च करायला तयार होत असतात ते. हं, हं. त्याच्यानंतर मग मी स्वतः या प्रसंगातून मी एक धडा शिकले, की आपण स्वतः ह्याचा अभ्यास करायचा. खरं आहे का ते? हं, हं, हं. याचा मी मग नंतर अभ्यास खरोखर करायला सुरुवात केली. शांती करणे, नागनारायण बळी देणे, हा हा त्याला उपाय त्याच्यावरती नाही. तुम्ही उपासना करा. प्रत्येक देवतेची काही ठराविक काळामध्ये ग्रहमान बदललेलं असतं आणि त्याच्यामुळे वाईट म्हणजे काही गोष्टी, घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्याच्यामुळे. पण त्याच्यातूनही तेवढ्या काळामध्ये तुम्ही त्या देवतेची उपासना तुम्ही करा. हं, हं. तुमच्या देवतेवरती पूर्ण विश्वास ठेवा. विश्वास आणि तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवा. तुम्ही जे काही काम करता, हातात घेतलेलं काम जे तुम्ही प्रामाणिकपणे करा. देवावरती विश्वास ठेवा आणि परिस्थिती ही बदलत राहते. रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या चेंज होत असतो, बदल होत असतो, नाही का? आणि त्या बदलाला आपल्याला सामोरं जायला लागतं. तुम्हाला असं म्हणजे ज्याला आपण प्रारब्ध किंवा प्राक्तन हं, असे शब्दप्रयोग जे वापरले जातात, हं. त्याचा विचार केला तर ज्या गोष्टी प्रारब्ध किंवा प्राक्तनात लिहिल्यात त्या घडणारच आहेत. हो. तर त्याचं आणि भविष्याचं असं काही नातं असू शकतं? हो. आता हे कर्माचा सिद्धांत नावाचं हिराबाई ठक्कर लेखक मोठे होऊन गेलेले आहेत. त्यांचं पुस्तक आहे कर्माचा सिद्धांत. सगळ्या लोकांनी वाचलं पाहिजे ते पुस्तक म्हणजे. तर ते भगवद्गीता याच्यावरती वेगवेगळे वेदांत, वेद, उपनिषद याच्यावरचं काढलेलं सार म्हणजे ते पुस्तक आहे. हं, हं. कर्माचा सिद्धांत. प्रत्येक माणसाचं आयुष्य जे आहे ते कर्माच्या सिद्धांतावरती अवलंबून असतं. हं, हं. संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध अशी कर्माचे 3 अवस्था असतात आणि त्याच्यावरती असतं. हं, हं. माणूस जेव्हा जन्माला येतो, त्यावेळेला जन्मापासून ते मरणापर्यंतचा त्याचा प्रत्येक क्षण जो असतो, तो तो म्हणजे विधिलिखित असतो. असतो. तो बरोबर आहे. लिहून ठेवलेला असतो आणि त्यानुसारच घटना घडत असतात. चांगल्या असो, वाईट असो, त्या ज्या घटना घडतात त्या आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला घडत असतात. फक्त त्या घडण्यामध्ये कोणाला तरी निमित्त व्हावं लागतं. सुख किंवा दुःख जे आहे ते कुणी कुणाला देत नसतं हं, हं. माणसाला. ती सगळी आपणच ओढवलेली असतात. आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी जर घडल्या, तर असं वाटतं की आपणच केलेल्या आहेत. आपल्यामुळंच घडलेल्या आहेत.
दुसऱ्याच्याही आयुष्यात जर गोष्टी घडल्या तर माणूस सगळं श्रेय स्वतःकडे स्वतःला घडतो, घेतो. चांगलं जर घडलं तर. आणि वाईट जर घडलं तर दुसऱ्यावरती खापर फोडायला तो मोकळा होतो तो. ही हे याच्या व्यक्तीमुळे झालेलं आहे, ह्याच्यामुळे माझं आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. ही सहज प्रवृत्ती नाही का? हो. आणि त्याचं आपल्याला सुख-दुःखाचं जे काही आहे ते आपल्याला भोगावं लागतं. आपलंच कर्म आपल्याला भोगायला लागतं. मगाशी आपल्या चर्चेमध्ये तुम्ही म्हटलात की जे काय ते प्रारब्धानुसार घडत असतं, त्याच्यात आपण काही फार बदल करू शकत नाही. मग असं असताना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून जेव्हा तुमच्याकडे लोकं येतात, तेव्हा तुम्ही ते भविष्य बदलू तर शकत नाही असं म्हणताय, जे भोगावंच लागणार आहे. तर मग तुमच्याकडे येऊन तुम्ही त्यांना मार्ग दाखवला, त्यांचं फ्युचर किंवा भविष्य तुम्ही बदलता का? कधी-कधी काय होतं, की खूप द्विधा मनस्थिती माणसाची होत असते. तर त्यावेळेला तुम्ही कितीही हुशार असलात, तुम्ही कितीही बुद्धिमान असलात, तरीसुद्धा आपल्याला कधी-कधी निर्णयच निर्णय घेता येत घेता येत नाही. घरातल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असा निर्णय घेत कितीही हुशार असतात, अशा वेळेला आपली बुद्धी कामच करत नाही. तर मग अशा वेळेला तुम्ही एखाद्या ज्योतिषाचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. आणि मग त्याचं मार्गदर्शन तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. कधी-कधी ज्योतिषी तुम्हाला भविष्याबद्दल संकटातली गोष्ट सांगू शकतो, की अमुक-अमुक वर्षी तुम्हाला अमुक-अमुक संकट येण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. तर अशा वेळेला तुम्ही मानसिक म्हणजे तयारी करू शकता. एखादा आघात जो आहे, अचानक जर तुमच्या आयुष्यामध्ये घडला, एखादा अपघात घडला किंवा काय घडला, तर तो खूप आघात मोठा होण्याची शक्यता असते. मानसिक आघात जो असतो, त्याच्यामुळे संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं. म्हणजे तुमच्याबरोबर घरच्यांचंही होऊ शकतं. पण आधीच जर तुम्हाला कल्पना दिली, संकटाची जर कल्पना दिली, की अमुक-अमुक या वर्षी जरा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम होईल बरं का. तर तुम्ही त्याची मानसिक तयारी केल्यामुळे त्या संकटाची तयारी, संकटाला तोंड सामोरं देण्याची जायची तयारी तयारी. तुम्ही आधी करू शकता. त्यामुळे तो आघात जो आहे म्हणजे नाही का, जोर का झटका धीरे से जसे लगे, लगे. असं होऊ शकतं ते. पण पत्रिका बघून लग्न जी केली जातात वेगळी, हं. म्हणजे त्यातले किती गुण जमल्यानंतर ते चांगले, काय वाईट, त्याच्यामध्ये काय मृत्यू, षडाष्टक योग वगैरे असे काय काय योग, मी कानावर फक्त पडलेल्या गोष्टी, माझा काही अभ्यास नाही त्याचा फारसा. हं. पण त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? म्हणजे अशी पत्रिका पाहून लग्न करायला हवीत, त्याला किती महत्त्व द्यायला हवं आणि ते गुण जमतात म्हणजे कसे जमतात, किती जमतात, याचा तुमचा नक्कीच अभ्यास असणार आहे. कमीत कमी 18.5 गुण जमले पाहिजे. असं म्हणतात दोघांचे. 18.5 गुण जमले पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही काही 36 गुण पण जमतात. काही लोकांचे त्याच्याही पेक्षा कमी असतात, जास्त असतात. 18 पेक्षा कमी असेल तर बघू नये, पत्रिका जमत नाही, असं म्हणत असतात ते. परंतु काही-काही वेळेला काय होतं, की पत्रिका बघून सुद्धा लोकं लग्न करतात आणि ती अयशस्वी होतात त्याच्यात सुद्धा. त्यातही घटस्फोट होत असतात. वैधव्य योग, काही ना काहीतरी प्रॉब्लेम पत्रिका बघून सुद्धा होत असतात. हे आपण बघतो. तर याचं कारण असं आहे, की ती पत्रिका जी आहे, ती अभ्यास हा खोटा नाहीये, शास्त्र खोटं नाहीये. ज्योतिषशास्त्र हे खरं आहे ते खोटं. पण पत्रिका बघताना तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मठिकाण यानुसार तुमची पत्रिका काढली जाते. तर ते तुम्ही टायमिंग बरोबर दिलं होतं का? हे सगळ्यात पहिल्यांदा बघितलं पाहिजे. तुमचं बरोबर आहे आणि जोडीदाराचं पण बरोबर आहे का? दोघांचंही बरोबर जर असेल, तर मग चुका होण्याचा काही संबंध येत नाही. त्याच्यातच जर काही तुमच्या मूळ पत्रिकेतच जर काही फॉल्ट असेल, तर मग अशा गोष्टी आयुष्यामध्ये घडू शकतात. नाही, काही वेळेला असं आहे की एखाद्या मुलाची पत्रिका चांगली आहे, त्याचा सगळा बॅकग्राऊंड चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, हातचं सळ जायला नको, असं एक फिलिंग असतं. आणि मग त्या पत्रिकेला साजेशी पत्रिका दुसऱ्या कुठल्या थातूर-मातूर ज्योतिषाकडनं त्या पत्रिकेला मॅच होणारी पत्रिका तयार करून घेऊन दाखवली जाते आणि मग ते लग्न होतं. मग असं लग्न टिकणार कसं? हो, तर तसं टिकणं शक्यच नाही आहे. कधी-कधी काय असतं, मुलाचं किंवा मुलीचं स्थळ फार चांगलं असतं. मुलगा किंवा मुलगी खूप छान असते, नाही का, हे आपल्याला मिळायला पाहिजे, आपल्या मुलीसाठी हे स्थळ योग्य आहे किंवा एखादी मुलगी चांगली असेल, तर ही मुलगी आपल्या मुलासाठी योग्य आहे. पण पत्रिका तर जमत नाही. आता करायचं काय? म्हणून कुणाला तरी पैसे देऊन खोटी पत्रिका बघून बनवून घेतली जाते आणि त्यानुसार ही लग्न जमवली जातात. मग ती अशी लग्न कशी काय म्हणजे टिकणार कशी? हो की नाही? कधी-कधी आपण असं बघतो, की पत्रिका न बघता सुद्धा लग्न होतात आणि ती खूप यशस्वी होतात. म्हणजे पत्रिका न बघता सुद्धा लग्न होतात, यशस्वी होतात.
कारण याचं कारण असतं की ते मुळात पत्रिका जी असते म्हणजे जमलेलीच असते ती दोघांचीही. हं, हं. म्हणजे ग्रह जे असतात एकमेकांचे तो एकमेकांना पूरक असे असतात. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य सगळं व्यवस्थित जातं. म्हणजे काही काही लोक म्हणतात पहा की आम्ही तर काही पत्रिकाच बघितली नाही, आम्ही काही कुणाला दाखवलीच नाही पत्रिका, पण तरी सुद्धा आमचं किती व्यवस्थित आहे. तर याचा अर्थ की तुमचे ग्रहमान जे आहे ते मुळातच एकमेकांना मॅच झालेले असतात. हं, हं. त्यामुळं तुमचं आयुष्य जे आहे ते सुखी होतं. हं, हं. आणि प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा येतच असतो. सर्व गुण संपन्न काही नसतं. प्रत्येक कुठलाही तुम्ही संसार जर बघितला तर भांड्याला भांडं हे लागतंच. म्हणजे लागतंच. कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून त्यांचे वाद धुसफूस हे होतच असतात. हं. परंतु काय असतं समजूतदारपणामुळे ते तिथल्या तिथं लगेच मिटले जातात. कुणी वाढवत नेत नाही आणि टोकाला नेत नाही. हस्तसामुद्रिक किंवा हातावरच्या रेषांवरनं भविष्य सांगितलं जातं. हो. त्याचा पण तुमचा अभ्यास आहे. हो, हो, हो. मग त्या अभ्यासात आणि ह्या पत्रिका याच्यामध्ये साधर्म्य काय आहे? म्हणजे का वेगवेगळे काय आहे? हां, ज्योतिष पाहण्याचं, भविष्य पाहण्याच्या अशा बऱ्याच पद्धती. हातावरून भविष्य पाहिलं जातं, पत्रिकेवरून भविष्य पाहिलं जातं, सावलीवरून काही-काही लोकं बघतात, पायावरून, पायाच्या ठश्यावरून बघतात, डोळ्यावरून, चेहऱ्यावरून म्हणजे असं म्हणजे भविष्य बघण्याचे खूप प्रकार आहेत. हस्तसामुद्रिक जे आहे ते हातावरून भविष्य पाहिलं जातं. तर ते कुठलंही म्हणजे भविष्य तुम्ही बघा कशावरून, पण उत्तर एकच आलं पाहिजे. हां, ते हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. हं, 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 हं. नाही, अशी एक आपल्याकडे म्हण आहे की हात दाखवून अवलक्षण. म्हणजे हं. काय मला माहिती नाही अजून. तुम्हाला काही सांगता येईल का हो. त्याबद्दल? हात दाखवून अवलक्षण म्हणजे काही-काही लोकं जे असतात म्हणजे पोपटवाले ज्योतिषी म्हणतात म्हणजे नाही का, दारावरती येणारे कुडमुडे ज्योतिषी असतात ते. कुडमुडे त्यांचा काही पूर्ण अभ्यास झालेला नसतो म्हणजे. हं, हं. ते केवळ पैसे पोटार्थी असतात ते. पोटासाठी म्हणून काहीतरी किंवा सकाळी पहाटेच्या वेळेला पिंगळा येतो. तर ते पिंगळा नावाचा माणूसच असतो तो. पण पहाटे येऊन तो हातात कंदील घेऊन येऊन सांगत असतो भविष्य. त्याला पिंगळा म्हणतात. आणि हातावरून म्हणजे ज्योतिषी कुडमुडे ज्योतिषी असतात. आपण कुठं गावोगावी गेलो बघितलं, ज्योतिष पाहणार, भविष्य सांगणार असे म्हणत असतात ती लोकं. कुणी पण येतो, अचानक समोर उभा राहतो आणि काही सांगतो. आणि अशी एखादी गोष्ट 10तली एक गोष्ट त्यांची खरी असते ती. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ती गोष्ट घडलेली असते. त्यामुळे पण समोरचा माणूस तो भारावून जातो. समोरच्या माणसाचा ज्योतिषाचा उद्देश पैसे काढणारा असतो. पैसे काढण्याचा उद्देश असतो तुमच्या भविष्याशी त्याला काहीच काही घेणं-देणं गरज नसतं खरं त्यात सांगायचं तर. आणि मग तो काहीतरी सांगतो आणि ऐकणारा माणूस तेच डोक्यात घेऊन बसतो. तुमचं भविष्य सांगता तो त्याचं भविष्य घडवत असतो. हो, तो घडवत असतो आणि तुम्हाला तो अशी एखादी गोष्ट सांगतो, की तुम्ही तेच म्हणजे तुमचा रोजचा कामधंदा बाजूलाच राहिलेला आहे. तुमचं रोजचं म्हणजे आनंदाचं साधन बाजूला राहिलेलं आहे, ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो. पण ज्योतिषाने जे काही सांगितलेलं आहे, तेच तुम्ही डोक्यात घेऊन त्याच्यामुळे तुमचं आयुष्य आणि तुमचं सुख सुख जे आहे ते खराब करून घेता. हं. त्याला म्हणतात, की हात दाखवून अवलक्षण. अवलक्षण. हं. म्हणजे स्वतःहूनच तुम्ही ओढून घेतलेलं दुःख आहे ते. हां, म्हणजे एखादी गोष्ट आयुष्यात घडणार आहे किंवा नाही घडणार आहे याची अकारण उत्सुकता दाखवून काहीतरी बघायला जाणं चुकीचं आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो. आणि आता मी सुद्धा ज्योतिषी आहे. माझ्याकडे सुद्धा लोकं येतात. हात बघते म्हटल्यानंतर जर एखाद्याला कळालं कुठंही, की लगेच लोकं माझ्यापुढे हात करतात, की आमचं पण भविष्य सांगा. तुम्हाला हात हात समजतं ना, हातावरून सांगता येतं ना, आमचं पण भविष्य सांगा. हे चुकीचं आहे. हं, 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 हं. म्हणजे कारण तुम्ही कसं तुम्हाला जर खरोखर हे काही खेळ नाहीये हा, काही मजा आहे का ही? ज्योतिष म्हणजे भविष्य ऐकणं हे काही मजा नाहीये ही गोष्ट म्हणजे हे हं. शास्त्र आहे ते. हं, हं. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खरोखर मोठा प्रश्न असेल, काही खरोखरच समस्या असतील काही, तर त्यावेळेला तुम्ही भविष्य विचारायला हरकत नाही. उगीच गंमत म्हणून मजा करण्याचं नाहीये. मग कुठल्यातरी ज्योतिष काहीतरी सांगतो, तुम्हाला फसवतो, म्हणजे त्रास तुम्हालाच होतो त्याचा उगीचच विचारण्याचा. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही हस्तरेषेवरनं भविष्य किंवा कुंडलीशास्त्रावरनं भविष्य हं. किंवा संख्याशास्त्रावरनं भविष्य ह्या तिन्ही गोष्टींचे क्लासेस तुम्ही पूर्वी घेत होता. ते जर घेत असाल तर मला वाटतं त्यातनं हे जे काही प्रश्न मनात माणसांच्या वेगवेगळे हं. येतात त्याला विचारायला एक चांगली दिशा मिळू शकते. म्हणजे इतरांचं भविष्य सांगणं हा व्यवसायाचा भाग झाला काही लोकांचा असू शकतो. हो. पण निदान स्वतःचं भविष्य ह्या माध्यमातून जाणून किंवा आपल्या जवळचे आप्तगण कोण असतील त्यांचं भविष्य जाणून घेण्यासाठी जर हा अभ्यास प्रत्येकाने केला तर ते त्यांच्या जीवनाचा मार्ग सुकर होण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. हो, नक्कीच आहे. म्हणजे ज्यांना खरोखर उत्सुकता आहे,
आपलं भविष्य जाणून, तर त्यांनी त्याचा स्वतः अभ्यास करा, जसा मी केला. म्हणजे हां, तेच. मला जे काही वाईट म्हणजे ज्योतिषांचे हे आले, अनुभव आलेले आहेत, म्हणजे कुणाचाही कुठल्याही ज्योतिषाचा मला चांगला अनुभव कधीच आला नाही. हं, हं. प्रत्येकाने मला काहीतरी तुमच्यावर गंडांतरच आहे, काहीतरी नागनारायण बळीच करा, आयुष्यात असंच घडेल, तसंच घडेल, असं सांगून भीती घालून पैसे काढायचाच प्रयत्न केलेला आहे. हं, हं, हं. आणि हे जे कुणाला सांगतात, की समोर जर सधन व्यक्ती असेल, तर त्या ज्योतिषाला खूप आनंदाच्या उकळ्या मनातल्या मनातून फुटत असतात, की आता इथून भरपूर पैसे, मोठा बकरा मिळालेला आहे, मिळालेलं आहे. पाहिजे तेवढे पैसे काढायला मोकळे आपण. म्हणून हे ज्योतिष जे आहे किंवा भविष्य आहे, बघावं, त्याचा अभ्यास करावा तुम्ही. हं, हं. शाळेतल्या विषयांचा जसा तुम्ही अभ्यास करता, तसा तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करा तुम्ही आणि जाणून घ्या तुम्ही. हं, हं. कितपत त्याच्यात तथ्य आहे, काय आहे खरं, काय खोटं आहे, ते जाणून घ्या तुम्ही. हं. आणि एखाद्याने खरोखर तुमच्याकडे जर तुम्हाला प्रश्न विचारायला आला, तुम्ही शिकल्यानंतर, त्याला तुम्ही योग्य मार्गदर्शन करा तुम्ही. उगाच पैसे मिळतात म्हणून एखाद्याला न फसवता, नॉमिनल त्याच्याकडून पैसे चार्जेस घेऊन त्याचं योग्य समाधान तुम्ही करा तुम्ही. हं, हं, हं. कारण तुमच्याकडे येणारा, भविष्य पाहायला येणारा माणूस निम्मा अर्धा मानसिकरित्या हां, मी खचलेला आता असतो तो. हं, हं. मानसिकरित्या खचलेला असतो आणि कोणीतरी आपल्याला आशेचा मार्ग दाखवावा, याच्यासाठी तो तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने आलेला असतो तो. हं, हं. तर त्यावेळेला त्याच्या मनस्थितीचा विचार करून तुम्ही त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. हं, हं. ज्योतिषाकडे आलेला जो जातक असतो, त्याला जातक असं म्हणतात. जसं डॉक्टरांच्याकडे पेशंट असतात, तसं ज्योतिषाकडे जो माणूस प्रश्न विचारायला येतो, त्याला जातक असं म्हणतात. हं, हं. तर डॉक्टरांकडचा जो पेशंट आणि ज्योतिषाकडे येणारा जातक, दोघांची स्थिती सारखी असते, हं, हं. नाही का? तर त्याचा आधार जो असतो शारीरिक असतो डॉक्टरांच्याकडचा, आणि ज्योतिषाकडे येणाऱ्याचा आजार जो असतो तो मानसिक असतो. खरं सांगायचं तर त्याला आपण आलेल्या व्यक्तीचं प्रश्नाचं मूळ लक्षात घेऊन हं. पत्रिकेचा किंवा हाताचा जो काही हस्तरेषांचा अभ्यास आहे त्याचा सांगून त्याला एक कळत नकळत तुम्ही समुपदेशनच करता असं हो, म्हणायला हरकत नाही. नक्कीच, अगदी. हं, हं. त्याला काउन्सिलिंगच एक प्रकारे करत असतो. समोरच्या माणसाला बोलतं करणे. त्याच्या समस्या तो हळू-हळू स्वतः सांगत असतो. कशामुळे झालं, काय झालं, आणि त्यामुळे आपल्याला त्याला औषधोपचार करणं, म्हणजे त्याच्यावर उपाय करणं, हे आपल्याला सोपं जातं. हं, हं, हं. आता याला औषधोपचार करणं म्हणजे काय आहे, या या व्यक्तीला, जातकाला, तर मंत्र साधना मी देते. मंत्र साधना जी असते ती तुम्ही स्वतः करायची. म्हणजे तर ती स्वतः केल्यानंतर त्याचं फळ तुम्हाला मिळतं. हं, हं. आता इतर ज्योतिषमध्ये तुम्ही तुमच्या वतीने आम्हीच करतो, आम्हाला आणि आम्हाला एवढे एवढे पैसे पैसे द्या, द्या. तसं न करता मी तुम्हाला सांगते, मंत्रसाधना तुम्ही करा. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः मंत्रसाधना करता तुमच्या प्रश्नासाठी, तर तुम्ही ती मनापासून करता. एखाद्या समजा शनीला जायला सांगितलं, दत्ताला, तर तुम्ही ते मनापासून जाता आणि तुमची प्रार्थना जी आहे ती त्या देवतेपर्यंत पोहोचते हं. आणि तुमचे प्रश्नही सॉल्व्ह होतात, मनालाही समाधान वाटतं स्वतःचं स्वतः केल्यामुळे. हं, हं. आणि तुमचे प्रश्न मिटल्यानंतर बरीचशी लोकं येतात माझ्याकडे मग, हं, की हं. तुम्ही सांगितल्यामुळे आमचं चांगलं आलेलं आहे, हं. आम्हाला बरं वाटलंय, आमचे प्रश्न मिटलेले आहेत, आणि मग माझं नाव ती लोकं सुचवतात, दुसऱ्यांना सुचवतात. हं, हं. अशा पद्धतीने माझ्याकडे लोकं येतात. हं. म्हणजे तुमची कुठेही अशी जाहिरात किंवा अशी न करता सुद्धा हं. आलेले चांगले अनुभव जमेस धरून तुम्हाला वेगवेगळे जातक तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो, भेटायला येतात असं येत म्हणायला हरकत असतात. नाही. हो, तुम्ही हो. हा अभ्यास जो आहे तो अव्याहतपणे चालू असतो का तो थांबतो? काही ठराविक वाचले की नाही, नाही. संपला? मी सतत त्याचं वाचन करत असते, ध्यानधारणा मी करत असते आणि नेहमी मी पॉझिटिव्ह गोष्टीच वाचत असते. निगेटिव्ह गोष्टी म्हणजे चा विचार करत नाही. हं, हं. नेहमी चांगल्यातलं चांगलं मला काय शिकता येईल, हं, हं. ते मी शिकत असते. मग कीर्तन पण होत असतात, प्रवचन पण मी करत असते. मग त्याची पण मला खूप आवड आहे. हं. हे चांगलीच गोष्ट आहे. अध्यात्माकडे हं. कल आपला असायला पाहिजे रोजच्या जीवनामध्ये. कुठल्या देव किंवा कुठली देवता मानायची किंवा कुठले स्वामी मानायचे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू हो, शकतो. हो, हो. पण एक तरी कोणतीही अशी व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक तरी देवता असेल किंवा अशी गोष्ट असेल की ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास तुम्ही ठेवायला हवा, की हो, हो. ती व्यक्ती किंवा तो स्वामी किंवा तो देव माझा तारणहार करणारा आहे कुठेतरी. एवढी भावना आतल्या कप्प्यात जर असेल तर मला वाटतं सगळ्या प्रश्नांना सामोरं जायची शक्ती आपल्याकडे हं. आपोआप येत असेल. सद्गुरु तत्व जे असतं ते एकच असतं, सद्गुरु तत्व.
प्रत्येकाचे गुरु वेगळे असतात, प्रत्येकाची साधना वेगवेगळ्या देव ह्याच्या गुरूंवरती असते. कुणाची गोंदवलेकर महाराजांवरती असते, कुणाची गजानन महाराजांवर असते, कुणाची साईबाबांवर असते, कुणाची अक्कलकोट स्वामी समर्थांवरती असते. म्हणजे सद्गुरू वेगवेगळे आहेत, पण तत्व एक आहे. तुम्ही त्या समजा अक्कलकोट स्वामींना हे मानत असाल आणि त्याची उपासना तुम्ही करताय मनापासून, तर ती तुम्ही केली आणि यांनी दुसऱ्यांनी समजा कुणी जर दत्ताची केली किंवा साईबाबाची केलेली आहे, कुणी गजानन महाराजांची, पण ती सगळी ही प्रार्थना जी ती एकाच सद्गुरू तत्वाला जाऊन मिळते. सद्गुरू तत्व हे एकच आहे. नावं जरी त्यांची वेगवेगळी असली सद्गुरूंची, पण ते तत्व एकच आहे. त्यामुळं ती प्रार्थना तुमची ती बरोबर त्या सद्गुरू तत्वाला जाऊन मिळते. त्यामुळे तुम्ही तुमचा ज्याच्यावरती विश्वास असेल त्याची तुम्ही उपासना नक्कीच करू शकता. तुम्ही जे उपाययोजना वेगवेगळ्या सांगता त्याच्यामध्ये नामस्मरणाचं कितपत महत्त्व तुम्हाला वाटतं? नामस्मरणाचं महत्त्व हे सगळ्यात जास्त महत्त्व आहे. नामस्मरण. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता घास गिळता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. येता जाता उठत बसता कार्य करिता, म्हणजे तुम्ही काम करताय तुमचं कुठलंही काम, पण मनामध्ये तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला काहीच हरकत नाही. आणि हे पहा, ज्या वेळेला तुम्ही भगवंताचं नाव घेऊन कुठलंही कार्य करता त्याच्यात तुम्हाला यश मिळतं. स्वयंपाक करत असताना सुद्धा तुम्ही जर सतत देवाचं नाव, तर स्वयंपाकाला उत्तम गोडी येते, नाही का. प्रवास करत असताना सतत तुम्ही नामस्मरण केलं, देवाचं स्तोत्र ऐकली किंवा काय, तर तुमचा प्रवास सुखकर होतो. जेवताना सुद्धा वदनी कवला घेण्याची पद्धत आहे. ते कशासाठी, की देवानी हे जे जेवण आहे तुमच्या समोर ठेवलेलं जेवण आहे, देवाचं नाव घेतल्यामुळं ते जेवण न राहता त्याचा प्रसाद बनतो. त्यामुळं ते जेवण जे तुम्ही जेवता ते तुमच्या अंगी लागतं ते. त्यामुळे कधीही तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. आणि हे जे भगवंताचं नामस्मरण का करायचं, स्मरण म्हणजे आठवण, हो की नाही. स्मरण याचा अर्थ आहे की आठवण. सतत त्याची तुम्हाला आठवण ठेवायला पाहिजे या भगवंताची. कारण तुम्हाला हा जो देह दिलेला आहे, आपला जो देह आहे, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी दिलाय तो देह. आईवडिलांनी तुम्हाला फक्त शरीर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये चैतन्य जे आहे, देवत्व म्हणतात त्याला, चैतन्य जे आहे ते भगवंतानी दिलेलं आहे. आणि देवाची सत्ता सगळीकडे चालते. देवाच्या सत्तेशिवाय कुठलीच गोष्ट, झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आपल्याला असं वाटतं हे मी केलं, एखादी गोष्ट तुम्ही केलेली नसते, ती तुमच्याकडून करून घेतली गेलेली असते. ती भगवंतानी तुमच्याकडून ती करून घेतलेली गोष्ट आहे ती. त्यामुळे त्याचं भगवंताचं नामस्मरण का करायचं, की तुमच्या हातून चांगली गोष्ट घडावी, प्रत्येक कार्य जे आहे ते चांगलं घडावं, याच्यासाठी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा तुम्ही. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचं श्रेय स्वतःला घेता कामा नये. जे काही तुम्ही केलं, मी केलं म्हणता कामा नये. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणायचे, आतून म्हणजे कुठली गोष्ट घडली तरी रामाने केलं, राम होता म्हणून हे सगळं झालं, असं ते सतत नेहमी म्हणत असत. आपण पण तसं म्हटलं पाहिजे की ही देवानी मला बुद्धी दिलेली आहे हे करण्याची, हे मी केलेलं नाहीये, देवानी बुद्धी दिली, देवानी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. म्हणून तुमच्या काही कीर्तनामध्ये वगैरे असं मी ऐकलेलं आहे की ह्याची दान देवा तुझा विसर न व्हावा, असं एक, आणि ते दान मागितलं जातं असं मी अनुभवलंय काही कीर्तनामध्ये. तर त्याचा संदर्भ या नामस्मरणाशीच आहे म्हणायला हरकत नाही. आता काही जणांकडे जपमाळ असते, ठीक आहे, 108 वगैरे अशा म्हण्यांची जी माळ, फक्त त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन किंवा एक प्रघात म्हणून आपलं करता येतं, लक्ष नाही त्या माळेकडे पण नाही, नामस्मरणाकडे पण नाही, कोणतरी सांगितलं म्हणून करताय, उरकतायत, असं स्वरूप त्याला असू नये. म्हणजे दुसरा एक त्याचा भाग असा आहे की तुमचं ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण, ते पण यामुळे वाढू शकत असेल. हा एक वेगळा छुपा त्यातला हेतू किंवा लाभ म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला नामस्मरण करताना कधी लक्ष लागत नाही, मनात खूप वेगळे विचार येत असतात. पोथी वाचत असताना सुद्धा
मनामध्ये आपल्या खूप वेगवेगळे विचार असतात. पोथीत आपलं लक्ष नसतं. वाचत असतो सगळ्यांच्या बरोबर, पण पोथीत लक्ष नसतं. नामस्मरण करताना, जप करताना सुद्धा मनात 1760 वेगवेगळे विचार चालू असतात. हातामध्ये मणी पुढे-पुढे सरकत असतो. तोंडाने पण राम-राम चालू असतं. पण मनामध्ये खूपच असे विचार असतात. म्हणजे ही सुरुवातीची अवस्था आहे. सतत तुम्ही तरीसुद्धा म्हणजे नेटाने म्हणजे ते काम तुम्ही उपासना म्हणून केलं पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे उपासना हे दृढपणाने तुम्ही घ्या. तुमच्या हातातून निसटतंय ते. तुम्हाला माहिती आहे, की हे माझं लक्ष लागत नाहीये. या जपामध्ये लक्ष लागत नाही. पण तुम्ही ते नेटाने चालू ठेवा तुम्ही. एक गोष्ट अशी येते, की आपोआपच तुम्हाला त्याची गोडी गोडी वाटायला लागते. लागते आणि तुमचं मन आपोआपच त्याच्यामध्ये रमायला लागतं. आणि तुम्ही जे म्हटला, की "ह्याची दानं देगा देवा तुझा विसर न व्हावा." तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे. "ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी, ह्याची माझे सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी." गर्भवासी सुखे घालावे आम्हासी म्हणजे जसं आम्हाला जन्म दिलेला आहे. जन्म कुठून झालेला असतो? गर्भातून झालेला असतो, हो की नाही? तर तसंच आम्हाला पुन्हा गर्भवासी जायचंय म्हणजे मरण, मृत्यू, शेवट जो आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे शेवटचा क्षण जो आहे आमचा तो गोड व्हावा. ह्याची दान देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी न आवडी, ह्याची माझे सर्व जोडी. म्हणजे संत संग देई सदा त्यांनी सांगितलेलं असतं. म्हणजे संतांचा सहवास मला मिळू दे, चांगल्या चांगल्या गोष्टी कानावर ऐकू दे, नाही का, हातून कुठलंही वाईट कर्म घडायला नको. संतांच्या सहवासामुळे आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळतं. त्याच्यासाठी संत समागम त्यांनी मागितलेला आहे. आणि आपल्या आयुष्याचा शेवट गोड व्हावा ते त्यांनी सांगितले. म्हणजे गोड व्हावा म्हणजे काय व्हावा? म्हणजे गोड खायला मिळावा असं नाही, आनंदाने मिळावा आपल्याला. शेवटचा क्षण जो आहे गोड व्हावा म्हणजे आपल्याला कुठल्याही आधिव्याधी नसाव्या. हातीपायी आम्हाला तू धड ठेव, मुखाने तुझं सतत नामस्मरण असू दे, तुझं नाव असू दे, हातपाय आमचे चांगले धड असू देत आणि आशाने असं हसत हसत आम्हाला मरण येऊ दे आणि शेवटपर्यंत तुझं नाव आपल्या तोंडात राहावं. हे नामस्मरणाचं महत्त्व आहे. कुठल्याही गोष्टीची अधिक अपेक्षा किंवा ज्याला आसक्ती म्हणतो किंवा हव्यास म्हणता येईल असा बाळगणाऱ्या व्यक्ती आयुष्यामध्ये बऱ्यापैकी मागे पडतात किंवा त्यांच्या मागे नाण्याच्या गोष्टी मागे लागतात आणि मग ते परत भविष्य म्हणा किंवा या गोष्टींकडे नंतर त्यांना उपरती येते की अरे हे सगळं आपण चुकीचं केलं आहे, आपण ह्या मार्गाने जायला पाहिजे. एक तर त्याला तुमच्यासारखी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असलेली व्यक्ती पत्रिका बघायला आल्यानंतर मार्गदर्शन करू शकते किंवा प्रत्यक्ष साक्षात भगवंत त्यांना तशी बुद्धी त्यावेळेला निर्माण करून देऊ शकतो. पण कदाचित ते अतिशयोक्ती वाटेल, पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असलेल्या व्यक्तीकडे जाऊन जेव्हा भविष्य विचारलं जातं तेव्हा जणू काही ती सांगणारी जी व्यक्ती आहे ती भगवंताची दूत म्हणून तुमच्यासमोर आली असं म्हणायला काही हरकत नाही. इथपर्यंत त्याचं खरं महत्त्व मला तरी वाटतं. बरोबर आहे. तुमच्याकडे जे जातक वेगवेगळे येतात, पूर्वी 96 पासून तुम्ही अभ्यास केले आलेले अनेक असतील, तर त्यांचे प्रश्न साधारणतः कुठल्या विषयाशी संबंधित असतात? म्हणजे तुम्ही अभ्यास केला आहे म्हणून विचारतो, कारण फक्त लग्न हा एक विषय जनरल आपण आत्ता बोललो, पण मला वाटतं खूप वेगवेगळे प्रश्न आणि भांबावलेल्या अवस्थेत लोक येत असतील, तर असे काय स्वरूपाचे प्रश्न विचारतात? तर बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात. एकतर लग्न जमत नाहीये, नंतर काही काहींचं नोकरी टिकत नाहीये, नोकरी मिळत नाहीये मनासारखी, तोही एक प्रश्न असतो. आणि प्रेमामध्ये काही लोक असतात, सफल होईल का, घरामधले काही प्रॉब्लेम्स असतात, उगाचच अचानकच निर्माण झालेले असतात, भाऊबंदकीचे असतात, इस्टेट प्रॉपर्टीचे असतात, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. पण बरेचसे प्रश्न असतात ते लग्नासंदर्भात असतात, की बरेच वर्ष झाले आम्ही स्थळं बघतोय, लग्नच जमत नाहीये, कुठं म्हणजे प्रॉब्लेम येतो कळत नाही. हो, कुठे प्रॉब्लेम येतो तेच कळत नाहीये, आम्ही खूप खूप उपाय केलेले आहेत, असे प्रश्न असतात. म्हणजे बहुतेकदा लग्नात म्हणजे मुलींच्या बाबतीतले ते प्रश्न असतात. मुलांचे तर हल्ली मुलांच्या बाबतीत तो प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे कुठल्याही जातीतला असू दे मुलगा, मुलीच मिळत नाही त्याला, मुली न मिळण्याचं एक कारण आहे. आणि संतती सौख्य किंवा संतती प्राप्ती असा प्रश्न घेऊन येतात का कोणी तुमच्याकडे?
ते एवढं येत नाही, पण क्वचितच असं येतात. साठीचं आहे ते. पण मी संततीसाठी झालं तर मी त्यांना योग्य तो त्यांना डॉक्टरी सल्ला त्यांना सांगते. डॉक्टरांच्याकडे जा तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे करा. ही खूप चांगली गोष्ट सांगितली. कारण काय होतं, की संतती प्राप्त होण्याची मानसिकता किंवा आवश्यकता त्या हं. स्त्रीला किंवा त्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना सगळ्यांनाच असते. तर त्यावेळेला सगळे मार्ग थकून तुमच्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती येते, त्याला त्याची मानसिक जी हं. अवस्था लक्षात घेतली, तर जो व्यावहारिक ज्योतिषी आहे, तो हं. त्याचा गैरलाभ घेण्याची शक्यता जास्त असते. हो. त्यामुळे मी हा मुद्दाम प्रश्न तुम्हाला विचारला, की असे प्रश्न घेऊन जेव्हा आपण कोणी मंडळी जातक ज्योतिषशास्त्राकडे, ज्योतिष विशारद व्यक्तीकडे जात असतील, हं. तर त्यांना सतर्क करणं हे यामागचं माझं नक्कीच, विचारण्यामागचा दृष्टिकोन नक्कीच होता. आहे ते. कारण काही-काही गोष्टी त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं ज्योतिषी देऊ शकत नाही ते. हं, हं, मग मेडिकल सायन्स कशासाठी केलेलं आहे? हं. वैद्यकशास्त्र कशासाठी केलेलं आहे? नाही का? हं, हं, हे जे शारीरिक जे प्रश्न असतात, तर ते तुम्ही योग्य त्या निष्णात डॉक्टरांकडे जाऊनच सोडवले पाहिजे. कुठलाही ज्योतिषी हे करू शकणार नाही. हं, हं, हं. नाही का? काही-काही लोकं सांगतात, की आमच्या दोघांच्यामध्ये शरीरामध्ये काहीच दोष नाहीये, तरीसुद्धा मुलं-बाळं होत नाहीत. तर मग अशा वेळेला तुम्ही प्रारब्ध समजा. हं, तुमच्या नशिबामध्ये नाहीये मूल-बाळ. तर अशा वेळेला हारून न जाता एखादं मूल दत्तक घ्यायला दत्तक काय घ्यायला काही हरकत हरकत नाही. काहीच बरोबर. नाहीये. त्यालाही आई-बाबा मिळतीलच ना नवीन बाळाला हं, आणि हं. तुम्हालाही तुमची इच्छा पूर्ण होईल ती. हं, हं. तर तसंही करता येईल. म्हणजे स्वतःलाच तुम्हाला मूल व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आटापिटा केला पाहिजे याला काहीच अर्थ नाही. हं, हं, हं. ज्यावेळेला आपण सगळे उपाय करून बसतो, वैद्यकीय उपाय करून बसतो, ज्यावेळेला मुलं-बाळं होत नाहीत, तर त्यावेळेला दत्तक मूल तुम्ही घेऊ शकता तुम्ही. हं, हं, हं. हा एक चांगला अशासाठी आहे, की 2 गोष्टी साध्य होतात. एक हं. अनाथ किंवा निराधार असं एखादं बाळ हो. पदरात आल्यामुळे त्याला आई-वडील प्राप्त होऊ शकतात आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळी दिशा तुमच्या या कृतीमुळे मिळू शकते. हो ना, नक्कीच अगदी. आपल्या दोघांची लाडकी कन्या श्रद्धा आणि मी मिळून जे नाती जपूया हे यूट्यूब चॅनल आपण नव्याने सुरू केलं आहे हं. आणि ती संकल्पना आमच्या दोघांची हळूहळू चांगली रुजते आहे समाज मनामध्ये, समाज हं. माध्यमाच्या माध्यमातून. तर हं. तुला याबद्दल काय वाटतं? म्हणजे हे हे जे काही चॅनल सुरू केले त्यात तू आता एक सहभागी आज झाली आहेस हं, प्रत्यक्षामध्ये. हं. हे चॅनल जोपासलं जावं, वाढावं याबद्दल तुझं वैयक्तिक मत काय? तुला ह्या सगळ्याचा आनंद वाटतोय? की काय उपद्व्याप काहीतरी चाललंय डोक्याला ताप असं असं नाही ना फिलिंग कुठे? नाही, नाही. ही जी संकल्पना आहे खूपच चांगली आहे तुमची. नाती जपूया हे जे काही तुम्ही चॅनल सुरू केलेलं आहे, त्याला उदंड प्रतिसाद. कारण आजकाल समाजामध्ये ती खूप मोठी गोष्ट निर्माण झालेली आहे. ती नाती क्षुल्लक कारणावरून तुटत चाललेली आहे. आई-वडिलांचं नातं मुलांबद्दलचं ते तुटत चाललेलं आहे. नवरा-बायकोंमध्ये वितुष्टता येत असते. भावा-भावांमध्ये वितुष्टता येत असते. मित्र-मैत्रिणींमध्ये वितुष्टता येत असते आणि ते अत्यंत क्षुल्लक कारणावरून ती गोष्ट घडत असते ती. म्हणजे त्याच्यात समजूतदारपणाचा अभाव दिसून येतो. तर ही नाती जपूया या कार्यक्रमामुळे कित्येक लोकांना आपल्या स्वतःच्याही चुका कळू शकतात म्हणजे. दुसऱ्याच्याच आपण नेहमी बघत असतो. माणसाला नेहमी दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ कुसळ दिसतं, दिसतं. पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, हं, असं म्हणतात म्हणजे. हं, हं. म्हणजे स्वतःची चूक त्याला कळतच कळत नाही नाही. आणि दुसऱ्याची चुका मात्र बारीक-सारीक चुका मात्र लक्षात ठेवत असतो. आणि कित्येक लोकांना म्हणजे बऱ्याचशा लोकांना म्हणजे धरून ठेवण्याची सवय असते ती. एखादी गोष्ट आयुष्यभर धरून ठेवायची क्षुल्लक गोष्ट आणि त्याच्यामुळे कितीतरी आनंदाला आपण मुकतो. नाही तर कितीतरी आनंदाचा काळ आपण त्या गोष्टीत धरून ठेवल्यामुळे आपल्याला उपभोगता येत नाही आनंद. तर त्यामुळे ते लोकांना ती दिशा योग्य मिळू शकते. आपल्या हातून काही चूक झालेली आहे. आपण केवढी मोठी चूक केलेली आहे ते कळतं. आणि मग आपण जाऊन समोरच्या माणसाची, मित्राची किंवा आई-वडिलाची, बहिणीची, भावाची कोणाची पण माफी मागू शकतो. आणि माफी हे 2 शब्द जरी असले तरी त्याच्यामागे खूप मोठा इतिहास असतो. 2 शब्द जरी तुम्ही मला क्षमा कर म्हटलं, तर संपूर्ण आयुष्याचं सार्थक होऊन म्हणजे माणूस सगळं विसरून जाऊ शकतो आणि एकमेकांच्या गळ्यात पडून प्रेमाने, आनंदाने रडू शकतो तो. नात्याच्या विणेवरतीच आयुष्य आपलं घट्ट बांधलं गेलेलं असतं. हं, हं. प्रत्येकच नात्याचा धागा हा अदृश्य असतो तो.
आणि एकमेकांशी संलग्न असतो. तर ते नातं हळूवारपणे आपण जपलं पाहिजे, फुलवलं पाहिजे. मग ते नातं कुठलंही असू दे, आई-वडिलांचं असू दे, मित्र-मैत्रिणीचं असू दे, नवरा-बायकोचं असू दे, कोणाचंही कसलंही नातं असू दे. तर ते प्रत्येक नातं जे आहे ते हळूवारपणे आपण जपलं पाहिजे. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि असं आपलाच हेका चालवायचा नाही, एककल्ली वागायचं नाही. समोरच्याच्या मनात काय चाललेलं आहे, त्याला काय अपेक्षित आहे, योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य असेल तर ते त्याला समजून सांगता आलं पाहिजे, की हे तुमची अपेक्षा कशी अयोग्य आहे, ही बरोबर नाही आहे. योग्य असेल तर त्याचं तुम्ही कौतुक जरूर केलं पाहिजे तिथल्या तिथे. अशाने तुमची नाती जी असतात फुलत जातात ती. फुलत जातात, टिकून राहतात. आणि परत अध्यात्माचा विषय निघाला परत असा, की हं. भगवंताशी पण भक्ताचं काहीतरी नातं असतं. हो, नक्कीच ते असतं नातं ते. पण जपलं पाहिजे दोन्ही बाजूने. भगवंत असतोच वरून लक्ष द्यायला, पण त्याच्यावरचा जो आपला दृढ विश्वास आहे तो ढळू नाही दिला पाहिजे. या अर्थाने ते नातं भक्तांनी भगवंताचं जोडलेलं जे आहे ते जपायला हवं. हो, भगवंताचं आणि भक्ताचं नातं आईचं आणि लेकराचं जसं असतं, तसं असतं. आईचं आणि छोट्या बाळाचं नातं जसं असतं, तसं भगवंताचं, कारण भक्ताचा भगवंतावरती इतका पूर्ण विश्वास पाहिजे. जसा मुलात छोट्या बाळाचा आई-वडिलांवरती विश्वास असतो पहा, तसा भक्ताचा पूर्ण विश्वास भगवंतावरती असेल, तर तो भगवंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही दुसऱ्या कुणालाही. कुठलंही संकट तुमच्यावरती येऊ देणार नाही. ज्यावेळेला छोटं बाळ असतं, तान्हं बाळ असतं, तर आपण कितीतरी वेळा असं बघतो, की आई किंवा बाबा त्या बाळाला असं उंच उचलून फेकत असतात, नाही का? असे दोन्ही हातावरती असं उचलून फेकत असतात छोट्या बाळाला. आणि अगदी ते तान्हं हसत बाळ असतं. हां, आणि ते हसत असतं ते. आई-वडील असे फेकतात आणि ते बाळाला झेलत असतात, तर ते बाळ किती हसत असतं. कारण त्याला विश्वास असतो की खाली आई-बाबांवरती, खाली झेलणारे की आई बाबा. आपल्याला खाली पडू देणार नाहीयेत ते, नाही का? तसं भक्ताचा सुद्धा भगवंतावरती विश्वास इतका पाहिजे, की हा भगवंत आपल्याला खाली पडू देणार नाहीये. कुठलं संकट येऊ देणार नाहीये. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. असं आपण केलं पाहिजे. नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये माझी प्रिय पत्नी हवापो सौ रसिका बोरकर यांनी आज सहभाग नोंदवला आणि खूप छान चर्चा आमची आपल्यासमोर सादर करता आली. त्याबद्दल तुझं रसिका मी मनापासून नाती जपूयाच्या ह्या टीमकडनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मला सुद्धा तुम्ही इथं बोलवलं आणि 4 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सुद्धा तुमचे फार आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील किंवा ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य या संदर्भात तुमच्या मनात काही किंतु परंतु असतील, प्रश्न असतील, तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही याबद्दल नक्की लिहू शकता, व्यक्त होऊ शकता. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक तुमची जी काही प्रगती वैयक्तिक व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर सौ रसिका बोरकर यांच्याशी जरूर आपण संपर्क साधा. धन्यवाद.